माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत. तर यासाठी लागणारे जे मोती आहे ते पांढरे, गुलाबी आणि हिरवे हे तिन्ही 5 नंबरचे आहे. कात्री घेतलेली आहे. टुंगूस धागा हा 40 नंबरचा आहे आणि सुई घेतलेली आहे. सुई ही 7 नंबरची आहे आणि याच्यात दोरा ऊन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे. तर आता ही कलाकृती जी आहे तो तुम्ही पाहू शकता. या टाईपची आपल्याला पहिले करायची आहे. तर पहिले हा वरचा भाग आपण करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण 6 मोती घेतलेले आहे गुलाबी आणि या 6 मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता हे जे पुढचे 2 मोती आहेत या 2 मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. आणि आता असं आपण एक सर्कल आता हे पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला 5 गुलाबी मणी घ्यायचे आहेत. 5 गुलाबी मणी घेतलेले आहे. या इकडून दोरा काढलेला आहे. तर आता या मोत्यातून आपण दोरा इकडून इकडे काढून घेणार आहोत. त्यानंतर आता 1 2 3 हे 3 मोती आहे. या मोत्यातून दोरा आपल्याला काढायचा आहे. या 2 मोत्यातून आणि याही मोत्यातून या 3 मोत्यातून आपण दोरा काढून घेतला आहे. त्यानंतर आता इथे आपण परत 5 गुलाबी मोती घेणार आहोत. 5 गुलाबी मोती घेतलेले आहे. त्यानंतर या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आता या 2 मोत्यातून आणि याही मोत्यातून असा दोरा काढून घेतलेला आहे. यानंतर आता आपण परत 5 गुलाबी मोती घेणार आहोत. 5 गुलाबी मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता परत 1 2 3 या 3 मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत. 2 मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढू. आता आपल्याला जे काय करायचे ते या टाईपमध्येच करायचं आहे. आपल्याला असे 24 करायचे. असे राऊंड जे आहेत ते 1 2 3 4 असे 24 करायचे. तर 23 आपण करून घ्यायचे आणि एक जो राहील 24वा त्यांनी आपल्याला जोडायचा आहे. मग तर असे जे आहे असे 23 तुम्ही पूर्ण करा. आता आपण असे जे आहे हे 19 तयार केलेले आहे, 23 तयार केलेले आहे आणि आता आपल्याला याला जोडायचं आहे. तर जोडताना आता 2 मोती घ्यायचे आणि इथे 2 मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर परत आता इथे आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 2 गुलाबी मोती घेतले आणि या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत. आणि आता याच्यातून दोरा काढायचा आहे. याच्यातूनही दोरा काढायचा आहे आणि पुढच्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपण याला जोडून घेतलेलं आहे.
आता दोरा आपण या मोत्यातून काढून घेतला. इथे आलेला आहे दोरा. हा सिंगल मोती आहे. इथे हा दोरा आला आहे. त्यानंतर एक पांढरा मोती, एक हिरवा, 8 पांढरे, एक गुलाबी, एक हिरवा, एक पांढरा, एक परत गुलाबी. तर आता 3 मोती बाजूला केले आणि या पांढऱ्या मोत्यातूनच फक्त आपण सुई काढणार आहोत. या मोत्यातून सुई काढणार आहोत. त्यानंतर आता इथे पांढरे 7 मोती घेतलेले आहेत. 4 आणि 3 7 आणि या हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे. हिरव्या आणि पांढऱ्या 7 मोती घेतले आणि या हिरव्या आणि पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला आपण. त्यानंतर हा जो दोरा इकडून इकडे आला होता तर आपण इकडून पुढे घेऊन जायचा इकडे. तर अशी ही एक पाकळी तयार झाली आपली. आता इथे परत आपण एक पांढरा, एक हिरवा, 8 पांढरे, एक गुलाबी, एक हिरवा, एक गुलाबी एवढे सगळे मोती घ्यायचे आपल्याला. आता आपण इथे या मोत्यातून इथे दोरा काढला होता. त्यानंतर एक पांढरा, एक हिरवा, 8 पांढरे, एक गुलाबी, एक हिरवा आणि एक गुलाबी. आता 3 मोती बाजूला करायचे आणि हा वरचा पहिला जो मोती आहे त्या पहिल्या मोत्यातून आपण दोरा काढून घ्यायचा आहे. या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. नंतर आता इथे 3 मोती घेणार आहोत. पांढरे 3 मोती घेतलेले आहे आणि आता 1 2 3 4 5 6 7 असे हे 7 मोती आहे इथे. याचा सेंटरचा म्हणजे इकडून चौथा आणि इकडूनही चौथा हा सेंटरचा जो मोती आहे तो त्याच्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. या सेंटरच्या मोत्यातून या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे. आता इथे परत आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातून आणि या हिरव्या मोत्यातून आणि पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर हे जे पुढचे गुलाबी 2 मोती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता परत इथे आपण एक पांढरा, एक हिरवा, 8 पांढरे, एक गुलाबी, एक हिरवा, एक गुलाबी असे मोती घेणार आहोत. आता इथे एक पांढरा, एक हिरवा, 8 पांढरे, गुलाबी, हिरवा, गुलाबी आणि आता 3 मोती बाजूला केले आणि हा जो पांढरा मोती आहे हा जो एकाच मोत्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले. हा सेंटरचा मोती 1 2 3 4 इकडूनही 4 आणि इकडूनही 4 तर याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे. नंतर इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून या 2 मोत्यातून दोरा काढायचा आपल्याला. आणि आता 2 गुलाबी मोती आहे त्याच्यातून दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला प्रत्येक वेळा अजून 1-2 करून दाखवतो मी, बाकी तुम्हाला नक्कीच येईल. आता इथे एक पांढरा, पहिले तर या मोत्यातून 2 मोत्यातून दोरा इथे काढून घेतला आहे. एक पांढरा, एक हिरवा, 8 पांढरे, एक गुलाबी, एक पांढरा एक हिरवा आणि एक गुलाबी आणि या 3 मोत्यांना बाजूला केलं आणि या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला आहे. आणि थोडासा दोरा व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे
आणि परत सेंटरचाच मोती 1 2 3 4 इकडूनही 4 आणि इकडूनही 4 या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार. आणि आता परत आपण इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे आणि आता आपण या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहोत. आणि आता या 2 मोत्यातूनच आपण दोरा पुढे घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपल्याला जे आहे प्रत्येक 2 मोती सोडून तयार करायचं आहे आपल्याला. आणि शेवटचे 4 मोती शिल्लक राहतील. 6 ठेवा, मग नंतर आपण पुढचं जे आहे ते पाहू. 6 मोती शिल्लक ठेवायचे, बाकी जे आहे ते करायचे या टाईपमध्ये. कारण इथे आता आलं ना, पण इथे पांढरा मोती, हिरवा मोती, 8 पांढरे मोती, 1 गुलाबी, 1 हिरवा, 1 गुलाबी. मग ह्या बाजूला 3 बाजूला करायचे. त्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा. मग 3 पांढरे मोती घ्यायचे, या सेंटरमधून काढायचा. या सेंटरमधून निघाला की परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि हा हिरवा मोती आणि पांढरा मोती इथे दोरा येतो, त्याच्यातून दोरा काढायचा, परत इकडे जायचा. तर या टाईपमध्ये आपल्याला बाकीचे राहिलेले जे करा. फक्त 6 मोती सोडा. 6 मोती सोडायचे, बाकी आपण माझं इथपर्यंत आलं की मग त्याच्यानंतर आपण तुम्हाला सांगणार आहोत. आता इथे आपण शेवटचे 2 करायचे आपल्याला. तर इथे पांढरा हिरवा 8 पांढरे मोती, त्यानंतर 1 गुलाबी, 1 हिरवा आणि 1 गुलाबी असे मोती घेतले. आणि आता 3 मोती बाजूला केले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला. आणि त्यानंतर आता आपण इथे पुढे 3 पांढरे मणी घेणार आहोत. तीन पांढरे मोती घेतले, या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार. आणि परत इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले आणि या 2 मोत्यातून हिरवा आणि पांढरा या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत. त्यानंतर या मोत्यातून, दोन्ही मोत्यातून, गुलाबी मोत्यातून दोरा काढला. आणि आता इथे 1 पांढरा आणि 1 हिरवा असे 2 मोती घेतले. आता आपलं इथे क्लोजिंग होईल. हिरवा मोती घ्यायचा आहे. आणि आता 3 पांढरे मोती घेतले आणि या थोडक्यात काय आला, हा सेंटरचा मोती आहे. 3 इकडचे आणि 3 इकडचे सेंटर मोती, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. आणि यानंतर आता परत 3 पांढरे मोती, 1 गुलाबी, 1 हिरवा, 1 गुलाबी असे मोती घ्यायचे. इथून काढला आता 3, या इथून असा दोरा काढला. 3 पांढरे मोती, 1 गुलाबी, हिरवा, गुलाबी असे मोती घेतलेले आहे. आणि या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार. काय केलं आपण, 3 मोती घेतले, या इथून दोरा काढला. 3 मोती घेतले होते, 1 गुलाबी, हिरवा, गुलाबी, या 3 मोत्यांना बाजूला केलं. या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. इथे आपली एक चूक झाली होती. इथे आपण 4 पांढरे मोती घ्यायला पाहिजे होते. 4 पांढरे मोती घ्यायचे इथे. कारण कसं आहे, हे 3चे जे आहे हे असे हा या मोत्यातून दोरा निघणार आहे परत. तर इथे आता गुलाबी, हिरवा, गुलाबी. आणि आता बरोबर झाले हे. या पांढऱ्या मोत्यातून दोरा आपण
काढून घेणार आहोत. या गुलाबी पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेतला. त्यानंतर आता इथे परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. हे लक्षात आलं की हे जे आहे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 मोती होतात ना, तर मी 1 मोती कमी घेतला होता. त्यानंतर आता आपण इथे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत. आणि आता राहिलेले 3 मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतले आणि या 2 मोत्यातून, हिरवा आणि पांढरा, या मोत्यातून दोरा आपण काढून घेतला आहे. अशा रीतीने आपलं हे कलाकृती पूर्ण झालेली आहे. तर आता दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आहे. दोरा आतमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे. आता याच्यात थोडंसं सुधारणा, आपण हे बांगडी केली होती तर ही थोडीशी लहानच आहे. तशी या आकाराची जर केली तर ती थोडीशी वाढवून जर घेतली तर ही दिसायला त्याच्यात खूप व्यवस्थित दिसेल. आणि ह्यात आता आपला दिवा आपण तयार केलेला हा असा ठेवला तर आणखी वेगळी कलाकृती दिसेल, डेकोरेशन आणखीन वाढेल. जर तुम्हाला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.